नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा इकडचाच आहे, मुंबईचा. तर आपण चाललेलो आहोत लग्नाला, दादरला. तर दाखवलं तुम्हाला की लग्न कसं असतं आपल्यामध्ये. तर एक छोटी झलक, व्हिडिओ जास्त मोठा नसेल पण जेवढा आपल्याला कवर करता येईल तेवढा आपण कवर करू. तर मी आता निघालेलो आहे. इथून डायरेक्ट आपण थेट भेटूया दादरला. पहिले भेटूया रेल्वे स्टेशनला, तिथून भेटूया आपण दादरला. तिथून पुढचं मी तुम्हाला दाखवतो की कसं लग्नाचं काय असतं. तेवढं दाखवलं तेवढं दाखवूया, ठीक आहे. तोपर्यंत भेटूया, चला. अशा प्रकारे आपण दादर स्टेशनला उतरलेलो आहोत आणि बघू शकता की खूप गर्दी आणि TC प्रवासांचे तिकीट चेक करत आहेत. तर ही खूप गर्दी आहे. आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती लग्न कार्य सगळ्यांची. त्यामुळे हा प्रवास असा थोडा गर्दी भरा होता, पण मजा आली. ती दादर स्टेशनवरची गर्दी आहे, पाट गर्दी आहे आज. इतर दिवशी तर असतेच, पण संडेला त्या मानाने खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे ह्या गर्दीतून वाट काढत आपण जाऊया मेन ब्रिजवरती. तर आपण मेन ब्रिजवरती आलेलो आहोत दादरच्या. तर इथेही तुम्ही बघू शकता की खूप बेफाट गर्दी आहे. इकडे तिकडे फक्त तुम्हाला माणसं दिसतील. आणि आपण वाट काढत पुढे पुढे जातो आहे. आपण जातो आहोत लग्नाच्या हॉलच्या इकडे, जो आहे दादर ईस्टला, स्टेशनच्या जवळच आहे. तर आपण बघूया आपल्याला किती वेळ लागते इथून बाहेर पडायला. तर ही सगळीकडे गर्दी तुम्हाला दिसत आहे. आपण गर्दीतून वाट करत आता आलेलं दादर रेल्वे स्टेशन ईस्टला, स्टेशनच्या बाहेर. आणि आपल्याला इथूनच दिसतं आपला कोहिनूर हॉल आहे दादर ईस्टचा, रेल्वेच्या बाहेरचा परिसर. बघू शकता हे कमान. आणि आज संडे असल्यामुळे फारशी एवढी गर्दी नाही आहे गाड्यांची पण. बट इतर दिवशी तुम्ही आलात तर तुम्हाला इथे भरपूर गर्दी मिळेल. चालायलाही जागा नाही मिळेल, एवढी गर्दी असते इकडे. पण आज थोडं शांतता आहे. आपण वाट काढत आपण जाऊया आपल्या हॉलच्या दिशेने. चला, समोर बाईक आलेली आहे, थोडं हळू जाऊया आणि रस्ता क्रॉस करून आपण पलीकडे जाऊया हॉलच्या दिशेने. चला मंडळी, चला लग्नाला जाऊया. आणि आहे हॉलचा गेट. आणि आपण तो कोहिनूर हॉल आपण एंटर करतो आतमध्ये. हा इकडेच आहे लग्न. गाडी लागलेली आहे, सगळ्या गाड्या. आणि समोर असं फुलांनी सजवलेला एंट्रन्स आहे. वरती लिहिलेलं आहे कोहिनूर बँक्वेट, कोहिनूर हॉल. आपण एंटर करतो आहोत आतमध्ये. आणि ही वाव सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती, जी जसं म्हणजे आपण येतच आपल्यासमोर दिसतं. आणि साहिल वेळ संगीता दुसऱ्या माळातले हे लग्न आहे, लग्न सोहळा आहे. गणपती बाप्पांची सोबत मूर्ती, छान, खूपच मस्त परिसर आहे हा हॉलच्या बाहेरचा. आपण हॉलमध्ये आलेलो आहोत आणि हॉलमध्ये गर्दी तर आहेच आणि मजा येते सगळं बघायला. आपले नातेवाईक आलेले आहेत खूप सारे. भेटूया आपण प्रत्येकाला, जेवढं भेटता येईल तेवढं सगळ्यांना आपण व्हिडिओमध्ये कवर करू. आणि अजून नवरा मुलगी अजून आलेले नाही आहेत मंडपात, येतीलच लवकरच. तिथे काहीतरी विधी सुरू आहेत त्यांच्या, त्यामुळे ते आता येतीलच. आणि बघूया आपण पुढे कसं शूट करायचं व्हिडिओ, अजून काही ठरवलं नाही आहे. तर गर्दी खूप आहे, त्यामुळे आपल्याला जसं शूट करता येतील तसं आपण शूट करू व्हिडिओ. काही मंडळी आपल्याला आपण लग्नाला आलेलो हॉल दिसतं. लग्न मंडपात गेलं जास्त काम जाता येणार नाही आपल्याला, गर्दी खूप आहे, क्राऊड. त्याच्यामुळे आपण थोडं लांबून शूट करूया. बघूया जेवढं जवळून दाखवता येईल तेवढं जवळून मी दाखवीनच. हा आहे लग्नाला सुरुवात झालेली आहे.
ओके म्हटलं सिनेमॅटिक शॉट घेता येतील का आपल्याला पुढे जाऊन त्याप्रमाणे आपण ओके लग्नाला सुरुवात झालेली आहे. नवरा मुलगी नवरी मुलगी लग्न मंडपात आलेले आहेत. लग्न सुरुवात झालेली आहे. मंगलाष्टके बोलतात आता. शुभमंगलम सावधानम आईच्या मनितातया आठवणी आजून दसे या प्रेमा कुमळे आहे असते आपल्या कोकणातला लग्नाचा मंगलाष्टके सुरू आहे. मंगल गजरात शिवलग्न 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 लग्न लागलेलं आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने जाऊन दाखवता येणार नाही तर खूपच गर्दी आहे. जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवेन. तर हे आहेत नवरा मुलाचे वडील म्हणजे माझे काका आणि ते आलेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की हा व्हिडिओ यूट्यूबवरती येणार आहे. तर त्यांना आवडलं तर त्यांनी पण हाय केलेलं आहे आपल्याला आपल्या सबस्क्रायबरना. तर आज त्यांच्या मुलाचं लग्न आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघू शकता तुम्ही. एक आनंद. लग्न पार पडलेलं आहे.
आपली फॅमिली आहे पूर्ण. काका आहेत, काकी आहेत, सगळेच आहेत. लग्न तर लागलेलं आहे. आता बघू आपल्याला कोण कोण भेटतं, कोण कोण नाही भेटत ते तरी डिपेंड आहे. बघूया किती नातेवाईक आपल्याला भेटतात आज, ते जाऊया. बघूया आपल्याला पुढे व्हिडिओ काढता येतो वगैरे. तिचा फोटो घेण्याचा प्रयत्न करूया. सगळे आपल्या घरातले मेंबर आहेत. सगळे फॅमिलीतले मेंबर, सगळे घरातले सावंत फॅमिली सगळे जमा झाले. विधी सुरू आहे. हे आहेत आजचे भाई हे सगळे व्हिडिओ सगळे पूर्ण परिवार आलेला आहे तिथे. भेटू आपण नंतर. गर्दी आहे. हॉल पूर्ण गर्दीने कसकस भरलेला आहे आणि सगळे नातेवाईक आलेले आहेत तिकडे. इथं जाणार आपल्याला जेवढं कवर करता आलं तेवढं आपण कवर केलेलं आहे. अजून बघू किती कवर करतायत आणि तुम्हाला दाखवू की एक लग्न सोहळा. ते हे आहेत आमचे आत्या, दोन काकी, एक काका जे डोंबिवलीला राहतात, पुण्याला राहतात, घाटकोपरला राहतात. तर हे लग्नाला आलेले आहेत आपल्या इथे. आणि सगळ्यांनी हाय करा जरा चॅनलवरती, आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी हाय करा. अच्छा, हाय केलेलं आहे सगळ्यांनी, थँक्यू सो मच. व्हिडिओ आहे माझा, व्हिडिओ आहे आपली यूट्यूबवरती. I've never seen the stars like how they're looking tonight.
must be shining your way over to me. There's something kind of physical that's burning the room. There's a reason that you're here and you know. There's got to be something more than, yeah, I think we should meet in the middle. I follow you 'cause you're the light of the day. I need you like you need me, it's so simple. There's got to be something more than the feeling you're giving me. I've never seen the stars like how they're looking tonight. You must be shining your way over to me. There's something kind of physical that's burning the room. There's a reason that you're here and you know. हे पण आणलंय स्टँड तिथं कोणला दाखवायला एक्साइटिंग झाली याला कोणता की सगळ्यांनी जेवढं आपल्याला कव्हर करता आलं तेवढं आपण कव्हर केलेलं आहे. बाकीचं I've never seen the stars like how they're looking tonight. You must be shining your way over to me. There's something kind of physical that's burning the room. There's a reason that you're here and you know.
तर आपण आलेलो आहोत जेवणाच्या काउंटरच्या इकडे. तर सगळे इकडे लोक जेवत आहेत सगळे. आपण बघता आहात की टॅरेसवरती याची अरेंजमेंट केली होती आणि छानपैकी अशी मस्त पाणीपुरी काउंटर. वाव. पुढे बघूया अजून काय आहे. गर्दी आहे, सगळे जेवत आहेत. आणि आपल्याला बघूया काय दाखवता येईल, काय काय जेवणाचं आहे. अच्छा, इकडे आहे काउंटर जेवणाचा. बघूया इकडे काय आहे. अच्छा, इकडे सगळं व्हेज जेवण आहे सगळं. मी काय आता नाव नाही सांगत सगळ्या जेवणाचं, पण सगळं खूप सारी व्हरायटी आहेत जेवणाच्या. आणि सगळे जेवणाचा आस्वाद घेतात. हे अरुण काका आपल्याकडे बघत आहेत, हसत आहेत. आणि ते काका जेवत आहेत आणि काकीसुद्धा जेवत आहेत आणि बघून आपल्याकडे हसत आहेत. चला त्यांना जेवू द्या, आपण कोणाला डिस्टर्ब नाही करायचं आहे. आपण पुढे होऊया. तर सगळे जेवत आहेत, आपण फक्त फिरतोय, बघतोय. मंडळी, अशा प्रकारे हे लग्न सोहळा पार पडलेला आहे. सगळ्या लोकांनी नवरा मुलगा नवरी मुलीला आशीर्वाद देऊन आता सगळे जेवणाचा आस्वाद घेत आहेत. चला आपणही आता निघूया. आपण निघालेलं आता, लग्न झालेलं अशा प्रकारे. जास्त काय दाखवता नाही आलं, पण जेवढं दाखवलं तेवढं समजून घ्या. आता आपण पुन्हा निघालेलो आहे परतीच्या प्रवासाकडे, घरी. भेटूया आपण डायरेक्ट आता घरी आहे. आपण दादर रेल्वे स्टेशनवरती आहोत. आपण भेटू लवकर. भेटू तुम्ही तुम्हाला घरी. हे आहे दादर वेस्टचं फुल मार्केट, जे नेहमीच वर्षाच्या 12 महिने गजबजलेलं असतं. आजही गजबजलेलं आहे. आज रविवार आहे त्यामुळे गाड्या थोड्या कमी आहेत, पण फुल मार्केट मात्र खूप असं भरलेलं आहे. दिसत आहात तुम्ही, बघत आहात पूर्ण लोकांची गर्दी खरेदीसाठी. चला आपण जाऊया प्लॅटफॉर्मला. चला मंडळी, आपण जाऊया आता ट्रेन पकडायला. खूप वेळ झालेला आहे. आपण वाटकडे जाऊया आपल्या ट्रेनकडे. गर्दी आहे की नाही माहिती नाही, तेव्हा ट्रेनमध्ये चढल्यावरती समजेल आपल्याला. पण गर्दी आहे, दिसते तुम्हाला बघा. पूर्ण लोकांची जाण्याने येण्याची खूप गर्दी आहे. इतर दिवशी तर असतेच, पण आज तर खूपच जास्त आहे असं वाटतंय. रविवारचा दिवस आहे. लोक खरेदीसाठी, गावी जाण्यासाठी, लग्नासाठी बाहेर पडलेले आहेत. आपण पण लग्नासाठी आलेलो. खूप मजा आली लग्न सोहळा बघून आणि खूप मस्त मजा आली सगळ्यांशी भेटून. चल निघूया पटपट आणि बघूया की ट्रेन लागले का आपली. आपण जाऊया ट्रेनच्या दिशेने. हळूहळू आपण पावलं टाकत आहोत आपल्या घराच्या दिशेने. चला, आजचं लग्न पार पडलेलं आहे. आपण जाऊया आता, ट्रेन पकडूया आता लगेच. ट्रेन आलेली आहे. ट्रेन पकडलेली आहे. ट्रेन संडे असल्यामुळे खाली आहे पुन्हा. होऊ शकतं ट्रेन पूर्ण खाली आहे. मी तुम्हाला डायरेक्ट घरी मंडळी. मी निखिल. तर आपण हा असा एक छोटासा लग्नाचा ब्लॉग तयार केला होता. एक प्रयत्न होता छोटासा की कसं असं लग्न दाखवता. पूर्ण लग्न दाखवता नाही आलं, कारण गर्दी होती त्याच्यामुळे आपल्याला जास्त पुढे जाता नाही आलं. पण नंतरला आपण लास्टला आपण पुढे गेलो आणि सगळं कव्हर केलं. आपण नातेवाईकांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. जेवढं करता आलं तेवढं केलं आपण. काही चुकलं असेल तर माफ करा. पण आपली सुरुवात आहे अजून व्हिडिओची. आताशी जस्ट आपण सुरुवात केलेली आहे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला, अपलोड करण्यासाठी. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पुढे येतील. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सफरनामा निखिलचा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. ओके. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येईन तुमच्यासमोर. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.